भारतीय जनता पार्टीचा DNA हा ओबीसी आहे। देवाभाऊंनी सातत्याने सांगितलंय की आम्ही ओबीसी समाजाच्या नेतृत्वामध्ये ओबीसी सर्व समाजांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय। संजय राऊत यांचा DNA कुठला आहे? संजय राऊत यांचा DNA अब्दालीचा आहे का? संजय राऊत यांचा DNA औरंगजेबाचा आहे का? हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। अशा पद्धतीनं एका समाजाला टार्गेट करणं, एका समाजावर टीका करणं हे संजय राऊत यांना शोभत नाही। जय महाराष्ट्र। आज अवांतर वाचन करत असताना विलियम शेक्सपियर यांची कादंबरी जी आहे हॅम्लेट, त्याच्यामधील एक डायलॉग होता की जगावं की मरावं हा एकच प्रश्न। भारतीय जनता पक्षाने हाच डायलॉग बोलण्याची वेळ आज भारतातील शेतकऱ्यांवर आणून ठेवली आहे। भारतातील शेतकरी हा म्हणत आहे की जगावं की मरावं हा एकच प्रश्न। असो, आजच्या व्हिडिओचा मुद्दा तो नव्हताच। आजच्या व्हिडिओचा मुद्दा ज्यांच्यावर होता ते म्हणजे भारतीय जनता पक्षाचे नवनाथ असलेले नवनाथ बन। त्यांच्यावर बोलण्या अगोदर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला तुमचा DNA कोणाचा आहे किंवा तुम्ही कोणाचे वारसदार आहात हे जाणून घ्यायचं आहे का? जर हो, तर मग याची सोय भारतीय जनता पक्षाने करून ठेवली आहे आणि ती सोय म्हणजे नवनाथ बन। तुम्हाला जर तुमचा DNA कोणाचा आहे किंवा तुम्ही कोणाचे वारसदार आहात हे कुठलंही दस्तावेज न देता, कुठलंही सॅम्पल न देता जाणून घ्यायचं आहे, तर तुम्ही सरळ नवनाथ बन यांच्याकडे जा। याचा DNA अब्दालीचा आहे, त्याचा DNA औरंगजेबाचा आहे, हा याचा वारसदार आहे, तो त्याचा वारसदार आहे। अहो, बन साहेबांना म्हणा, एवढंच जर तुम्ही DNAवर बोलण्याऐवजी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विकासावर बोलले असतात तर आम्ही सुद्धा तुमच्याबद्दल काही एक दोन शब्द कौतुकाचे बोललो असतो। पण याच्यावर टीका करणार, त्याच्यावर टीका करणार। आता काही दिवसांपासूनच आपल्याला दिसतंय की नवनाथ बन हे राऊत साहेबांवर टीका करताना दिसत आहेत। पण बन साहेबांना म्हणा, जेवढं तुमचं वय आहे तेवढा राऊत साहेबां त्याच्याहून जास्त राऊत साहेबांचा राजकीय अनुभव आहे। पण तुम्ही कुठे, राऊत साहेब कुठे? तुमची तुलना राऊत साहेबांसोबत शक्यच नाही। पण बन साहेबांना असं वाटतंय की त्यांच्या बोललेल्या प्रत्येक गोष्टी हेडलाईनवर झळकतात, म्हणजे ते खूप अभ्यासू आहेत। बन साहेबांना जर असं वाटत असणार तर तो त्यांचा गैरसमज आहे। बन साहेबांना म्हणा, तुमच्या बोललेल्या प्रत्येक गोष्टी हेडलाईनवर झळकतात कारण तुम्ही अभ्यासू आहात म्हणून नाही, तर तुमचा पक्ष सत्तेत आहे म्हणून, आणि दुर्दैवाने तुमचा पक्ष हा हुकुमशाही वृत्तीचा आहे म्हणून। बन साहेबांना असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने त्यांना माध्यम सेल प्रमुख बनवलं, बसायला खुर्ची आणि बोलायला माईक दिला म्हणजे भारतीय जनता पक्ष त्यांचा आदर करतो। पण बन साहेबांना म्हणा, असं नाही आहे। भारतीय जनता पक्ष तुमचा आदर करतो म्हणून नाही, तर भारतीय जनता पक्षाला स्वतःचं मत मांडण्यासाठी अजून एक बोलणारा पोपट हवा होता म्हणून। नवनाथ बन यांना मी अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे की जो फक्त फोडा आणि राज्य करा हे धोरणच वापरत नाही, तर वापरा आणि फेका ही वृत्तीसुद्धा त्यांच्या अंगी आहे। म्हणून बन साहेबांना म्हणा, तुम्ही तुमच्याच पक्षाकडून सांभाळून राहा, हेच मी बन साहेबांना सांगू इच्छिते। तात्पुरता एवढंच। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।